सहकार्य केले होते, त्या अनुषंगाने शिष्टमंडळाची माझी भेट झाली। त्यांनी 15-20 अराउंड प्रश्न विचारले होते। त्यांचा आक्षेप होता की घरपट्टीमध्ये हे अन्यायकारक चेंजेस झालेले आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रितसर लेखी उत्तर दिलेले आहेत आणि त्यामध्ये जरी अजून काही त्यांच्या शंका असेल, जे माननीय महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे, त्यांचं म्हणणं होतं त्यामध्ये काही तज्ञ व्यक्ती घेऊन त्यांचं मत घेऊन जे काही चेंजेस प्रस्तावित करायला पाहिजे त्या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात यावं। तर त्या अनुषंगाने पुढच्या आठवड्याला ह्या समितीची परत बैठक होऊन हे सर्व रितसर आम्ही माननीय महापौर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जे समिती आहे त्यासमोर मांडणार आहोत आणि जे चेंजेस जे नियमाच्या पलीकडे न जाता करता येते त्यामध्ये आपण नक्की चेंजेस करणार आहोत। पण जे बेसिक गोष्टी आहेत, जे भांडवली मूल्याच्या फाउंडेशन आहे, त्यामध्ये चेंजेस करता येणार नाही। जसं आहे की भांडवली मूल्यामध्ये जे रेडी रेकनर दर आपण सेब रजिस्ट्रारचं घेतो, ते बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये चेंज करता येत नाही। किंवा बिल्टअप एरियाचे जे विषय आहेत त्या अनुषंगाने पण आपल्याला जे बेसिक गोष्टी आहेत ज्यामध्ये भांडवली मूल्य पूर्ण आधारित राहते त्याला चेंज करता येत नाही। पण ज्या लोकांना सवलत द्यायला पाहिजे किंवा काही चेंजेस करायला पाहिजे त्या अनुषंगाने नक्की प्रशासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल। पण सर्व सांगलीकरांना माझा एक अनुरोध आहे की आपण सर्वांनी ह्यामध्ये ज्यांना टॅक्स मान्य आहेत आणि सांगलीच्या विकासाकरिता आपण सर्वांनी ह्यामध्ये सहभागी व्हावी आणि टॅक्सचे जे भरणं आहे ते लवकरात लवकर करावी। माननीय महापौर साहेबांच्या अभय योजनाचं परत माननीय महापौर साहेबांनी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे, त्या सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावी आणि स्वतःचे टॅक्स याप्रमाणे भरणं करावे। धन्यवाद।